नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेशने जानकीला प्रेमाने मस्त बांगड्यांची गिफ्ट दिलेली असते आणि आपल्या हाताने तो त्या बांगड्या तिच्या हातामध्ये घालतो आणि प्रेमाने तिला मिठीत घेऊन विचारतो की बांगड्या आवडल्या का. तर जानकी सुद्धा म्हणते की हो, मला बांगड्या खूपच आवडल्या, खरंच किती सुंदर दिसतात ह्या बांगड्या. आणि आपल्या हाताकडे त्या बांगड्या बघून खूपच खुश होते आणि ऋषिकेशला म्हणते की खरंच मी तुम्हाला कुठलेही गिफ्ट दिले नाही, त्याबद्दल सॉरी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की असे कसे, आणि प्रेमाने तो जानकीकडे बघत म्हणतो की इतक्या वर्ष तू हे कुटुंब आपल्याला एकत्र बांधून ठेवले आणि सगळ्यात स्पेशल गोड असे गिफ्ट तुम्हाला दिलेस, आपली ओवी. तर जानकी खूपच खुश होते आणि काय ओ लाजत ती ऋषिकेशच्या मिठीत येते. दोघे अगदी खुश असतात आणि तेवढ्यात तिथे ओवी येते तर आणि लगेच ऋषिकेशला म्हणते की बाबा, या रूममध्ये तुम्हाला 5 दिवस येण्यासाठी अलाउड नाही, मग तुम्ही तुमच्या रूममध्ये जा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी, मी तुझ्या आईसाठी गिफ्ट घेऊन आलो. तेव्हा जानकी खूप आपल्या हातातील मस्त बांगड्या ओवीला दाखवते. ओवी सुद्धा त्या बांगड्या बघून खूपच खुश वाव करते आणि बांगड्या खरंच किती सुंदर आहे आणि बाबा फक्त आईसाठी, माझ्यासाठी काहीच नाही का, त्यामुळे मी तुमच्याशी कट्टी घेतली, माझ्याशी नाही बोलायचे. तर ऋषिकेश म्हणतो की अगं ओवी, असे कसे होईल, बाबा त्यांच्यासाठी ओवीसाठी गिफ्ट नाही आणणार का. आणि तो आपल्या खिशातून ओवीसाठी सुद्धा ज्या बांगड्या त्याने आणलेल्या असतात त्या दाखवतो. तर ओवी त्या बांगड्या बघून आणखीन खुश होते आणि वाव, खरंच किती सुंदर आहे, मी जरा घालून बघते, म्हणून ओवी लगेच बांगड्या घालायला लागते. तर ऋषिकेश म्हणतो की ओवी, बाबा आहे ना, मग बाबाच त्यांच्या हाताने घालतील. आणि ऋषिकेश ओवीच्या हातामध्ये सुद्धा बांगड्या घालतो. तर हे सर्व बघून जानकी आणखीनच खुश होते. ऋषिकेश विचारतो की कशा आहेत बांगड्या. तर ओवी म्हणते की बाबा खरंच खूप सुंदर आणि गोड असा पापा ती ऋषिकेशचा घेते. तेव्हा ओवी आईला म्हणते की म्हणजे जानकीला की आई, आपल्या दोघींच्या बांगड्या खरंच किती सुंदर आहे, अगदी सेम. आणि दोघी आपले हात एकमेकी जवळ म्हणतात की अगदी सेम टू सेम आणि मोबाईल मध्ये तिघांचा मस्त बांगड्या दाखवत फोटो घेतात. त्यानंतर इकडे नाना कपाटामधून पार्वती आणि त्यांचा एक फोटो घेतात. तो फोटो बघून त्यांना पार्वतीची खूप आठवण येते. त्या फोटोकडे बघत नानाच्या डोळ्यामध्ये पाणी सुद्धा येते. तेवढ्या तिथे सुमित्रा येते. सुमित्रा तो फोटो बघून विचारते की काय काय झाले. तर नाना लगेच फोटो दाखवतात. तर सुमित्रा म्हणते की हो, पार्वती ताईंची आठवण आली वाटतं. तेव्हा नाना म्हणतात की हो, आज जर पार्वती असती तर तिच्या मुलाचे कौतुक हे लाड बघून तिला खरंच किती आनंद झाला असता, असा विचार माझ्या मनात आला म्हणून. तर सुमित्रा म्हणते की हो, अगदी खरे आहे, किती वर्ष झाले या गोष्टीला, तान्ह्या ऋषिकेशला तिने माझ्या हातात दिले होते आणि सुमित्राला ते सर्व क्षण आठवतात की पार्वतीने माझ्याकडून वचन घेतले होते, मी ऋषिकेशला प्रेमाने सांभाळेन, त्याची आई म्हणून त्याचा सांभाळ करेल. आणि ती नानांना विचारते की मी माझे वचन मनापासून पाळले ना. तर नाना म्हणतात की हो, हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते. तर नाना म्हणतात की सुमित्रा, कधी कधी मला असे वाटते की हे सर्व ऋषिकेशला सांगून टाकावे आणि जे खरं आहे ते त्याला कळेल. तर सुमित्रा म्हणते की नाही नाही, अहो त्याला कळले तर त्याला म्हणजे असे की मी त्याची सख्खी आई नाही, तर त्याला किती वाईट वाटेल आणि किती मोठा धक्का बसेल, त्यामुळे असे काही करायचे नाही आणि कदाचित तो मला परका सुद्धा करेल आणि आपल्यापासून तो दूर जाईल. तर हे बघा, मी ऋषिकेशला मात्र जन्म दिला नसेल, पण मीच त्याची आई आहे, तो माझा सर्वात जास्त प्रिय मुलगा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की हा विषय काढल्यानंतर मी खूप हळवी होते, त्यामुळे हा विषय तुम्ही प्लीज कधीही काढत जाऊ नका, म्हणून सुमित्रा खूप रडत असते आणि रडत हात जोडून ती नानांना म्हणते की हे सत्य कधीही बाहेर पडता कामा नये. तेव्हा नाना म्हणतात की हो हो, सुमित्रा नाही येणार आणि आपल्या हाताने ते सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पुसून म्हणतात की तुझे म्हणणे बरोबर आहे. आणि त्या फोटोकडे बघत म्हणतात की आज मात्र पार्वतीची आठवण आली, हे मात्र खरं आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो काळजी करू नका, आपण लग्नाची पत्रिका देवळामध्ये ठेवण्यासाठी जाणारच आहोत, तेव्हा पार्वती ताईंच्या नावाने मी देवीसमोर ओटी ठेवेल. तेव्हा नाना खुश होतात. त्यानंतर इकडे बाळाभाऊ हिम्मतरावांच्या घरी येतात. बाळाभाऊंना बघून हिम्मतराव बाहेर येतात आणि बाळाभाऊ, तुम्ही आता या ना आतमध्ये, पाणी घेणार का. बाळाभाऊ म्हणतात की नाही, तुमच्याकडे एक काम होते. तर हिम्मतराव विचारतात की माझ्याकडे कोणते काम आडले आता. तेव्हा बाळाभाऊ म्हणतात की अर्जंट एक ऍडमिशन करायचे होते, तुमच्या आश्रमामध्ये गेलो होतो परंतु तिकडे तुम्ही नव्हतात, म्हणून साहेब म्हटले की येथे येऊन भेट. तर हिम्मतराव म्हणतात की ऍडमिशनचे तर करूयात. तर बाळाभाऊ म्हणतात की हो,
अनाथ आहे आणि लहान सुद्धा आहे. तर हिम्मतराव म्हणतात की हो, पण पोरगं कुठे आहे, ॲडमिशन तर करूयात. तेव्हा बाळव म्हणतात की ते पोरगं गावाच्या बाहेर सापडले म्हणून साहेब म्हटले येथे आण, पण ॲडमिशन तर करावीच लागेल. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की थांबा, फॉर्म शोधतो येथे आहे का, कारण फॉर्म हे ऑफिसमध्ये असतात, परंतु एखादा जर येथे सापडला तर. म्हणून हिम्मत काका आतमध्ये जातात. तर बाळाभाऊ म्हणतात की हो, अगदी आरामात शोधा. तेव्हा बाळाभाऊ इकडे तिकडे शोध घेत असतात की, आणि तेवढ्यात त्यांना भिंतीवर नानासाहेबांचा आणि पार्वतीचा फोटो लावलेला दिसतो. तर लगेच मोबाईलमध्ये तो आपला फोटो काढून घेतात आणि मिळाला, जे पाहिजे होते तेच मिळाले, कारण ते त्याच कामासाठी तेथे आलेले असतात. आणि आता हा फोटो ताईसाहेबांना म्हणजे ऐश्वर्याला लगेच पाठवण्याचे ते ठरवतात आणि तो फोटो ते ऐश्वर्याला पाठवून देतात. तेवढ्यात हिम्मत काका एक फॉर्म घेऊन बाहेर येतात आणि फॉर्म सापडला असे म्हणतात आणि बाळाभाऊंना म्हणतात की हा फॉर्म भरा आणि उद्या ऑफिसमध्ये येऊन तो जमा करा आणि त्या मुलाला उद्याच भरती करा, बाकी काय आहे ते मी बघतो. आणि बाळाभाऊ तो फॉर्म घेऊन निघून जातात. इकडे ऐश्वर्या तो फोटो बघते, म्हणजे हा आहे की राजा आणि त्या राणीचा फोटो, आणि लगेच ती बाळाभाऊला फोन करते. बाळाभाऊ म्हणतात की ताईसाहेब बोला, की फोटो मिळाला ना. तर ऐश्वर्या म्हणते की हो, आणि तुम्ही खरंच खूप चांगले काम केले. आणि मला एक गोष्ट सांगा की हीच नानासाहेबांची पहिली बायको आहे का, पार्वती पुरुषोत्तम रणदिवे. तर बाळाभाऊ म्हणतात की हो, तीच आहे. त्या हिम्मतरावाच्या घरामध्ये घुसून मी काम हे पत्ते करून टाकले. तेव्हा ऐश्वर्या व्हेरी गुड बोलून बाळाभाऊवर खुश होते. तर बाळाभाऊ खूपच खुश होतात आणि स्वतःची पाठ थोपटतात आणि कॉलर टाईट करून निघून जातात. तर इकडे ऐश्वर्या ठरवते की हा फोटो मला जानकीपर्यंत पोहोचवायचा. डॅडो, तुम्ही मला जे सांगितले अगदी तसेच मी करते. बंदूक माझ्या खांद्यावरच कशाला, हातात सुद्धा नको. मी फक्त त्या दारुगोळा भरणार आणि या युद्धभूमीवर त्या जानकीला पाठवणार. बिचारी जानकी, तिला असे वाटेल की ती शत्रूवर गोळ्या झाडते, परंतु ती स्वतःवर बंदूक चालवणार. ते पार्वती पुरुषोत्तम रणदिवे काय, म्हणून ऐश्वर्या खूपच खुश होते. त्यानंतर इकडे नाना हे लग्नाचे काही आमंत्रण आपल्या फोनवर देत असतात. आमच्या नातीचा हट्ट आहे आणि त्यामुळे आमचा थोरला मोठा मुलगा की त्या जानकी आणि ऋषिकेश यांचे परत लग्न करतोय आणि हे बघा देवळातच निघलोय पत्रिका ठेवण्यासाठी, असे बोलून नाना फोन ठेवतात. आणि तेवढ्यात ऐश्वर्या नानांसाठी दूध घेऊन येते आणि आईंनी पाठवले, मसाला वगैरे सर्व काही दिले. तर नाना म्हणतात की नाही, यावेळी मला आता दूध वगैरे काही नको. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाना ओ प्लीज घ्या, आईंनीच देण्यासाठी सांगितले. तेव्हा नाना तिकडे बघत म्हणतात की ठीक आहे दे, आणि ऐश्वर्या मुद्दाम नानांच्या हातावरच तो ग्लास पालथा करून देते आणि परत सॉरी करते. नानांच्या अंगावर पूर्ण दूध सांडलेले असते. तर नाना हे ओरडतात की ऐश्वर्या काय केले, सर्व अंगावर दूध सांडून ठेवले. आणि तेवढ्याच सुमित्रा येते. सुमित्रा विचारते की काय हो, काय झाले. तर नाना म्हणतात की हे पग अंगावर सर्व हिने दूध सांडून ठेवले आणि हे पग माझा फोन सुद्धा खराब केला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सॉरी आई, चुकून सांडले ते, मी मुद्दाम नाही केले. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो तुम्ही अगोदर शांत व्हा, आपल्याला निघायचे, मी तुम्हाला नवीन कुर्ता देते घालण्यासाठी, चला लवकर चेंज करून घ्या. नाना म्हणतात की अगं पण माझा फोन सुद्धा खराब झाला, त्याचे काय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाना फोन माझ्याकडे द्या, मी पुसून त्याला तांदळाच्या डब्यात ठेवते. तेव्हा नाना म्हणतात की काय, तांदळाच्या डब्यात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, स्वच्छ पुसून ठेवल्यानंतर ते तांदळामध्ये ठेवल्यानंतर त्याचे सर्व मॉइश्चर निघून जाते, म्हणजे बरेचसे लोक हे असे करतात, म्हणून मी तुम्हाला म्हटले. तर नाना म्हणतात की अच्छा ठीक आहे, आणि तो मोबाईल ऐश्वर्याच्या हातात देतात. तर सुमित्रा म्हणते की अहो तुम्ही हे काय करतात आणि आपल्याला निघायचे. तर नाना म्हणतात की हो निघायचेच होते, आणि हे ऐश्वर्याने काय करून ठेवले. तर ऐश्वर्या पुन्हा सुमित्राला म्हणते की सॉरी आई, ते चुकून झाले. सुमित्रा म्हणते की अगं असून दे, कधी होते असे, आणि सुमित्रा आतमध्ये निघून जाते. तर ऐश्वर्या खूपच खुश होते, कारण नानांचा फोन तिच्या ताब्यामध्ये असतो. नाना इकडे रूम मध्ये ऐश्वर्यावर भयंकर भडकलेले असतात की त्या जानकीनेच तिला डोक्यावर चढून ठेवले. सुमित्रा म्हणते की अगं तुम्ही अगोदर शांत व्हा, कारण तिला सुद्धा काम येत नाही, हळूहळू शिकेल ती सर्व, आणि ती बसून सुद्धा राहत नाही, शिकेन ती हळूहळू सर्व. आपण तिला सांभाळून घ्यायला नको का, आणि आपण जर तिच्यावर ओरडलो तर ती मागे हटेल. तर नाना म्हणतात की हो, आता तुम्ही तिची बाजू घ्या. तर सुमित्रा म्हणते की हो घ्यावीच लागन, कारण ती सारंगची बायको आहे ना आपल्या, मग तिला सांभाळून घ्यायला नको का. तर इकडे किचन मध्ये ऐश्वर्या हिम्मत रावांच्या मोबाईलवर नानांच्या मोबाईलवरून कॉल करते. तर इकडे हिम्मत काका ऑफिस मध्ये असतात आणि त्यांना असे वाटतं की नानांनीच कॉल केला म्हणून ते कॉल घेतात.
आणि नानासाहेब नमस्कार असे करतात, परंतु इकडे ऐश्वर्या मात्र इकडून काही बोलत नाही. तर हिम्मत काका विचारतात की हॅलो हॅलो नानासाहेब, तुम्हाला माझा आवाज येत नाही का? आणि पुन्हा हॅलो हॅलो करतात. तर ऐश्वर्या लगेच फोन कट करते. तर हिम्मत काका म्हणतात की नानासाहेब काही बोललेच कसे नाही. तर तेथे जो शिपाई असतो तो विचारतो की काय झाले. तर हिम्मत काका म्हणतात की नानासाहेबांनी कॉल केला पण ते बोलले का नसेल, आणि न बोलताच त्यांचा फोन कट झाला. तर तो पिऊन म्हणतो की बस इतकेच ना, तुम्ही त्यांना परत फोन करून बघा. तेव्हा हिम्मत काका पुन्हा फोन लावतात. तर फोन ऐश्वर्याच्याच हातामध्ये असतो. तर इकडे कॉल बघून ऐश्वर्या म्हणते की हिम्मत काका तुम्ही फोन करत राहा, परंतु कॉल तर उचलले जाणार नाही, कारण ती फोन स्विच ऑफ करून ठेवते. तर इकडे हिम्मत काकांना खूप टेन्शन येते की नानासाहेबांनी फोन स्विच ऑफ का केला असेल, आणि त्या फोनला ती तांदळाच्या डब्यात ठेवून देते आणि फोनला तांदळाच्या डब्यात ठेवून बाय बाय. इकडे तर हिम्मतराव नानासाहेबांना फोन करतील, परंतु नानासाहेब मात्र काही फोन घेणार नाहीत, कारण त्यांचा फोन तर तांदळाच्या डब्यात असेल. आणि जर नानांनी फोन उचलले नाही तर हिम्मतराव स्वतः घाबरतील आणि ते स्वतःहून परत इकडे येतील, आणि मला जे हवे ते मी अगदी व्यवस्थित करते म्हणून ऐश्वर्या खूपच खुश होते. तिचा प्लॅन सक्सेस होतो म्हणून ती खूपच खुश असते. त्यावर इकडे सुमित्रा नानासाहेबांना म्हणते की तुम्ही हे सर्व सोडून द्या. तर नाना म्हणतात की काय सोडून द्यायचे, आपण देवळामध्ये पुण्यकर्म करायला निघलो होतो आणि तेवढ्यात त्या पोरीने अंगावर दूध सांडले, अपशकुन करून ठेवला. तेव्हा सुमित्रा म्हणते की आओ असे काही नसते, तुम्हीच म्हणतात की हे सर्व मान्यवर असते, मग आता तुम्ही असे का बोलता? गुरुजी तिकडे आपली वाट बघत असतील, तुम्ही अगोदर हे कपडे बदला, तोपर्यंत मी जानकी आणि ऋषिकेशला बोलावते, पण त्या अगोदर तुम्ही शांत व्हा. तर नाना म्हणतात की हो हो होतो, आणि सुमित्रा बाहेर येऊन जानकी आणि ऋषिकेशला आवाज देत असते. तेवढ्याच सारंग आणि ऋषिकेश येतात. तर सुमित्रा म्हणते की चला रे, आपल्याला देवळामध्ये पत्रिका ठेवण्यासाठी जायचे. तेवढ्यात जानकी सुद्धा तयार होऊन येते आणि सुमित्रा म्हणते की तिकडे गुरुजी आपली वाट बघत असतील. तर जानकी म्हणते की हो हो सगळी तयारी झालेली आहे, चला आता निघूयात. तेव्हा नाना विचारतात की सगळी तयारी झाली का? तर सुमित्रा म्हणते की हो सर्व तयारी झाली, देवीची ओटी, दुसरी ओटी, सर्व काही अगदी व्यवस्थित लक्ष ठेवून घेतले, फक्त तुम्ही राहिला होता. तर नानांना हसू येते. नाना म्हणतात की सारंगचा गुण नाही, परंतु वाण मात्र लागला तुला, आणि सर्वांना गोड हसू येते. तर आणि सर्वजण हे मंदिरात जायला निघतात. तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि तुम्ही सर्वजण कुठे निघलात असे मोठ्याने विचारते. तेव्हा नानांना राग येतो. नाना म्हणतात की टोकलंस का, आणि असे बाहेर जायला निघाल्यानंतर ते विचारायचे नसते, इतकं सुद्धा तुला कळत नाही का? तेव्हा सुमित्रा म्हणते की आओ तिला माहिती नव्हते, आणि ऐश्वर्याला म्हणते की देवळामध्ये देवीची ओटी भरण्यासाठी आम्ही सर्वजण चाललो, ऋषिकेश आणि जानकीच्या लग्नाची पत्रिका सुद्धा ही देवळात ठेवायची. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अच्छा, म्हणजे मग नवरी मुलगी सुद्धा तुमच्या सोबत येते का? तेव्हा सर्वजण रागाने ऐश्वर्याकडे बघत असतात. तर ऐश्वर्या म्हणते की अहो वहिनींचे अजून लग्न व्हायचे, आणि लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको जोडीने देवाच्या पाया पडण्यासाठी जातात ना. ते ऐकून सारंग तर खुशच होतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की अगदी बरोबर आहेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी तर असे ऐकले की लग्न अगोदरच नवरा मुलगाच फक्त पत्रिका देवळामध्ये ठेवण्यासाठी जातो, पण मी काय बोलणार? तर सारंग म्हणतो की हो अगदी बरोबर. तेव्हा सुमित्राला सुद्धा ऐश्वर्याचे म्हणणे पडते आणि ती लगेच नानांना म्हणते की आओ आपल्या हे तर लक्षातच नाही आले, ऐश्वर्या जे सांगते ते अगदी बरोबर आहे. नानांना सुद्धा तिचे म्हणणे पडते आणि नाना म्हणतात की हो पॉइंट आहे. ते ऐकून जानकी म्हणते की तुम्ही सर्वजण जा, मी येथेच थांबते. बरं झालंय की अगोदरच कळले. आणि ती जी पूजेची थाली असते ती ऋषिकेशच्या हातात देते आणि जानकी खुश होऊन ऐश्वर्याला थँक्यू बोलते. ते सर्व बघून सुमित्रा म्हणते की जानकी हे बघ तुझ्या शिकवणीचा मात्र परिणाम होतो बर का. सर्वजण खुश होऊन हसतात. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनी सोबत मी तर आहे ना. तेव्हा सुमित्रा म्हणते की चला हो आता आपण निघूयात, आपल्याला लवकर जायचे आणि परत लवकर सुद्धा यायचे. सराफ येणार आहेत ना मणिमंगळसूत्र दाखवण्यासाठी, त्यामुळे लवकरच यावे लागेल. म्हणून सारंग गुलाबदादांच्या हातातील ती पूजेची थाली घेतो आणि सर्वजण पुन्हा जायला निघतात. सर्वजण निघून जातात. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते की मी जरा आले. तर ऐश्वर्या म्हणते की हो हो. तेव्हा जानकी आपल्या रूम मध्ये जाते. तर ऐश्वर्या अगदी खुश होते, कारण सर्व काही तिच्या मनाप्रमाणे घडत असते. कारण आता नानांचा फोन लागत नसल्यामुळे हिम्मतराव स्वतः येथे नानांना भेटण्यासाठी येतील, आणि ते आल्यानंतर आता येथे असे काही घडेल की त्यांना सोडण्यासाठी जानकीला मात्र हिम्मतरावांच्या घरीच जावे लागेल. आणि एकदा ती त्यांच्याबरोबर तिकडे घरी गेली तर लगेच शॉर्ट म्हणजे ट्रीटमेंट लगेच चालू होईल, म्हणजे जानकीला नक्की शॉकच बसेल. असा हा ऐश्वर्याचा प्लॅन असतो. मग नानांचा फोन हा पहिली स्टेपनी राहील आणि हिम्मतरावांचे येथे येणे हे दुसरी स्टेपनी. आता लगेच कामाला लागूयात म्हणून ऐश्वर्या लगेच
डोकावून पाहते तर हिम्मत काका रिक्षा करून घरी येतात आणि हिम्मत काकांना बघून ऐश्वर्या तर अगदी खुश होते। हिम्मत काका दरवाजाची बेल वाजवतात तर ऐश्वर्या मात्र चोरून हे सर्व बघत असते आणि जानकी मात्र दरवाजा उघडते आणि हिम्मत काकांना बघून काका तुम्ही या असे प्रेमाने आतमध्ये बोलावते। हिम्मत काका घाबरूनच जानकीला विचारतात की जानकी अगं नानासाहेब कुठे आहे? तर जानकी सांगते की आई आणि नाना हे देवळात गेले आणि विचारते की काय झाले, काही काम होते का? तर हिम्मत काका म्हणतात की नाही, माझे काम तर काही नव्हते, बहुतेक म्हणजेच काहीतरी काम असेल असे वाटते। त्यांचा फोन आला होता पण बोलणे होण्या अगोदरच तो फोन कट झाला आणि नंतर त्यांचा फोनच लागेना। तर जानकी म्हणते की हो का, आणि त्यांचे जर काही काम असेल तरच त्यांनी फोन लावला असेल, म्हणून मी परत काही बोलणे न झाल्यामुळे घाईने हे घरी आलो तर घरी मला समजले की नानासाहेब घरात सुद्धा नाही। ऐश्वर्या मात्र हे सर्व चोरून ऐकत असते आणि अगदी खुश होते। हिम्मत काका म्हणतात की काय करू? तर जानकी म्हणते की थांबा मी फोन करून बघते। तेव्हा जानकी फोन करत असते तर ऐश्वर्या म्हणते की खरंच काय प्लॅन केला ऐश्वर्या तू, अगदी जसे केले तसेच घडते। आणि जानकी फोन लावत असते तर ऐश्वर्या तिच्याकडे बघून म्हणते की आता ही साळुंकी बोलेन की काका फोन स्विच ऑफ लागतो आणि जानकी तेच काकांना म्हणते की काका फोन स्विच ऑफ येतो म्हणून। ऐश्वर्या लगेच पुढे येते आणि जानकी बहिणी काय झाले असे विचारते तर जानकी म्हणते की अगं नानांचा फोन लावते परंतु त्यांचा फोन तर ऑफ येतो आणि ऋषिकेश सुद्धा घरीच फोन विसरून गेले। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की खरंच मीच विसरले तुम्हाला सांगण्यासाठी की नानांचा फोन तिकडे तांदळाच्या डब्यात आहे म्हणून। जानकी म्हणते की का? तर ऐश्वर्या म्हणते की मगाशी चुकून त्यांच्या फोनवर माझ्याकडून दूध सांडले आणि तो मोबाईल पुसून मी तांदळाच्या डब्यात ठेवला, म्हणजे कसे त्याच्यातील मॉइश्चर निघून जाईल म्हणून। ते ऐकून हिम्मत काका म्हणतात की जर मी कॉन्टॅक्ट होणार नसेल तर निघतो आणि नानासाहेबांना सांगा की मी येऊन गेलो म्हणून हिम्मत काका जायला निघतात। तर जानकी म्हणते की काका अहो असे कसे जाणार सरबत घेतल्याशिवाय? म्हणून जानकी सरबत घेण्यासाठी हिम्मत काकांना परत बसण्यासाठी सांगते। जानकी आतमध्ये जाते तर ऐश्वर्या म्हणते की काका तुम्ही बसा ना। जानकी ही किचन मध्ये सरबत करत असते तर ऐश्वर्या मनात म्हणते की मला आत्ताच काहीतरी यांना थोडा वेळ तरी थांबून ठेवण्यासाठी करावे लागेल, म्हणून ती तिचा पुढचा प्लॅन करण्याचे ठरवते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऐश्वर्याने जे सरबत बनवलेले असते ते सरबत पिऊन हिम्मत काकांना चक्कर येते आणि ते बाहेर पडतात आणि जानकीला आवाज देतात। तेव्हा जानकी हिम्मत काकांना सोडण्यासाठी त्यांच्या आश्रमात येते आणि तेथे गेल्यानंतर जानकी भिंतीवरचा तो फोटो बघेल असे ठरलेल्याप्रमाणेच ऐश्वर्याचे अगदी होत असते आणि जानकी जेव्हा तो भिंतीवरचा फोटो बघते तर तो फोटो बघून तिला तर धक्काच बसतो। तेव्हा जानकी घरी येते आणि ह्या फोटोत तर आई आहे आणि त्या आश्रमातील दुसऱ्या फोटोमध्ये आईऐवजी दुसरी बाई कशी असेल याचे सर्व जानकीच्या लक्षात येते आणि ती विचार करत असते की नक्की हे काय असेल, नानांचा आणि या बाईचा काय संबंध असेल आणि या सर्व प्रकाराचा मी शोध घेईलच असे जानकी सुद्धा ठरवते। तेव्हा आता जानकी समोर हे सत्य कसे येते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।